अभंग निरूपणावर सुरुवात करण्याआधी अल्पसा परिहार की साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन आणि पुनीत झालेल्या आपल्या या खिरोदा नगरीमध्ये सालाबाद प्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा मोठ्या आनंदामध्ये चालू झाला. आजचा पहिला दिवस आणि गोड अशी श्रीमद भागवताची कथा आपण श्रवण करताय. परमपूज्य गुरुवर्य श्रीजी महाराज मलकापूरकर यांच्या मुखारविंदातून या ठिकाणी देवांना दुर्लभ असणारी, कानाला अमृता समान गोड वाटणारी, या जीवाचं परम कल्याण करणारी आणि शेवटी या जीवाला मोक्ष देणारी जर एकमेव कथा जर कोणती असेल तर ती आहे श्रीमद भागवत. आणि या भागवत कथेचं रसपान आजपासून आपण सर्वजण करतोय. आपल्या जीवनातील हे परम भाग्याचे क्षण आहे की देवाची सेवा आपल्या हातून 8 दिवस घडणार आहे. म्हणून हे 8 दिवस पुण्य कमवण्याचे. काय कमवण्याचे? आणि वर्षभर काय कमवता? अरे वर्षभर काय कमवता? अरे पुण्य नाही, वर्षभर नोटा कमवता आणि हे 8 दिवस पुण्य कमवता. म्हणजे पुण्य कमवत नाही अशातला भाग नाही, पण एवढे 8 दिवसात जेवढं पुण्य कमवता तेवढं वर्षभर आहे का? हा असं आहे. म्हणून महत्वाचे 8 दिवस. कोणाची आता या वाड्यात तर कोणाची इच्छा असते की नसे? कानावर काय येणार? भागवत. इच्छा असो नसो, न कळत इच्छा नसताना सुद्धा कानावर जर भागवताचे काही शब्द जर गेले महाराज तर न कळत पुण्याची उत्पत्ती करून देते. भागवत शास्त्र आहे, जीवाचं कल्याण करणारं शास्त्र आहे. पाप्यातला पापी आता तुम्ही आज ऐकलं असेल, आता ते काय परत सांगत तुमचाही वेळ घालवणार नाही आणि माझ्याही अभंगाकडे मला यायचं आहे. अतिशय गोड कथा आपण या ठिकाणी श्रवण करतोय. आणि आजच्या पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा सर्व आयोजक मंडळीकडून ही माझ्या वाट्याला आली. आणि नवरत्न मित्र मंडळ, महात्मा गांधी चौक, खिरोदा आणि आमच्या सर्व माता भगिनी यांच्या सहकार्याने चालू असलेला हा सप्ताह. आणि महाराज खिरोदा म्हटला म्हणजे भारतात नावाजलेलं गाव. पहिलं काँग्रेसचं राष्ट्रीय अधिवेशन कुठं झालं? फैसपूर. आणि ते आपल्याच गावचे नेते तिथं प्रमुख होते. आणि भारतात नावाजलेलं गाव आहे या खिरोदा नगरी. आणि या खिरोदा नगरीमध्ये देवाचे भक्त आहे. कमी असतील पण मनापासून भक्ती करणारे लोक आहे. म्हणून आपण जी देवाची सेवा करतो, सेवा केल्याच्या नंतर काय मिळतो? वाह. तुम्हाला काही जास्त सांगण्याची गरज, कारण तुम्ही सर्व ऐकून आले. माझ्यासारखी कितीतरी महाराजांची वाट लावलेली तुम्ही. वाट म्हणजे कीर्तन करून त्यांना वाटी लावलेला आहे. हो हा. आता मी तर तुमच्या पुढे नवीन आहे. तुमच्या गावात कितीतरी वर्षापासून सप्ताह चालू आहे की नाही? माझं जेवढं वय नाही तेवढं तुमच्या गावचं परमार्थाचं वय आहे. आणि मी तुमच्या समोर काय बोलणार, पण एक नारदाच्या गादीवर उभा आहे म्हणून काहीतरी बडबड करेल. 10 वाजले की आपल्याला ही सेवा या ठिकाणी परिपूर्ण करायची आहे. कीर्तनाकरता साथीला असणारे आमचे ज्येष्ठ गुरुबंधू संजयजी महाराज विटेकर, आमचे ज्येष्ठ गुरुबंधू आमच्याच गावचे असणारे आमचे गावकरी युवराज महाराज आणि त्याचप्रमाणे अनंत महाराज हे सेवेकरता या ठिकाणी आहे. मृदुंगाचार्य तेजस महाराज तुलवाडी, सुलवाडी ते तुलवाडी झालाय का? सुलवाडी. मलाही जरा कमी दिसते वयामानानं होते आता काहीतरी. आणि आपल्या गावचे छोटे माऊली असणारे विनेकरी महाराज आणि आमचे नारखेडे बाबा या ठिकाणी बसलेले आहे. आमचा त्यांचा बऱ्याच दिवसापासून परिचय आहे. तसे हेमराज भाऊ काय मला ओळखत नाही, पण त्यांच्या घरी कितीतरी वेळा मी चहा पिलोय, पण ते घरीच नसतात.
त्यांचा गोठा 4-5 वेळा गोठा पाहायला गेलो मी, एकदाही घरी सापडले नाही, पण ती आज सापडली आहे. हा असो, आमचे मनुभाऊ फेगडे आदी करून, आता मला सर्वांचे काही नाव माहीत नाही, म्हणून आदी करून सकल संतांच्या चरणी, सर्व मायबापांच्या चरणी नतमस्तक होऊन आता आपण सेवेला सुरुवात करू. विठ्ठला विठ्ठला अधिक परिचय न देता काही लोक मला ओळखतही असतील. आमचे परमपूज्य किशोर बाबा भगत यांच्या पुण्यस्मरणानिमित्त माझी पहिली कथा ही खिरोद्यात झालेली आहे, म्हणून काही माता माऊलींचा मी ओळखीचा असेल, म्हणून त्या न्यायाने आजचं जे जेवण होतं, आमचे आपल्या गावातील सुंदर अशा चव असणारे आचारी अनिल काय सोनवणे अनिलजी सोनवणे, मी त्यांचं कधीच आडनाव घेत नाही, अनिल काका. आणि सुंदर असं गुलाबजामचं जेवण झालं. आता तेही सांगावं लागते, कारण मध्ये मध्ये ढेकर येत आहे, तुम्ही म्हणाल काय खाल्लं असेल म्हणून सांगून दिलं. असो, आणि ज्यांनी मला फोन केला असे आमचे काका ललित महाराज भगत यांच्या आमंत्रणाने, सर्व नियोजन करणाऱ्या मंडळीच्या आमंत्रणाने या ठिकाणी आलो. जशी वेळी वाकडी सेवा करता येईल 1 तास सेवा करण्याचा प्रयत्न करेल. विठ्ठला आज माझ्या जीवनातील आहे पावन घडी, सेवा आहे खिरोदा ग्रामस्थांसमोरी, कीर्तनात आहे व्यक्ती बडी बडी, त्यामुळे हृदयात आहे थोडी धडधडी, आपण कृपा करा थोडी कमी होईल धडधडी, हात पायाच्या घडीची करा मोडामोडी, हाताने वाजवा टाळी, विठ्ठल म्हणा वेळोवेळी, फार पुढे गेली आहे घडी, वेळ राहिली आहे थोडी, आणि नियोजित वेळेमध्ये आपल्याला कीर्तन सेवा करायची आहे वेडी वाकुडी. विठ्ठला विठ्ठला आपल्या कार्यक्रमाचा पहिलाच दिवस आणि वारकरी संप्रदायाच्या नुसार पहिला दिवस हा नामपर प्रकरणातला अभंग घ्यावा लागतो. देवाच्या नावाचा महिमा सांगणारा अभंग या ठिकाणी कीर्तनाला घ्यावा लागतो. माऊली महावैष्णव ज्ञानोबारांचा 3 चरणाचा आणि देवाचं महात्म्य प्रतिपादन करणारा हा अभंग आहे. कलियुगाचा जर विचार केला मंडळी, तर कलियुगामध्ये नाम साधनेला अनन्यसाधारण महत्व आहे. या कलियुगामध्ये नामस्मरणाला अतिशय अनन्यसाधारण महत्व आहे, आणि जर देवाची प्राप्ती करायची असेल तर ते कलियुगामध्ये नाम साधनेला होते. आमचे साधू संत सांगतायत, कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन, तेरे नारायण देईल भेटी, तेरे नारायण, कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा साधू संत सांगताय, कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण दिल भेटी. या कलियुगामध्ये जर देवाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर त्याच्याकरता एकच साधना, ती म्हणजे नामसाधना. आणि नामसाधनेचं महात्म्य कलियुगामध्ये अतिशय महत्वाने साधू संतांनी गायलं महाराज. प्रत्येक काळाची काही साधना आहे, शास्त्राने त्याचं वर्णन केलेलं आहे. कृतयेध्याय तो विष्णू, त्रेतायाम यजतो मखैहि, द्वापारे परिचर्यायाम कलौ तद हरिकीर्तनात. कृतयुगामध्ये जर भगवान परमात्म्याची प्राप्ती करायची असेल तर कृतयेध्यायतो विष्णू, कृतयुगामध्ये भगवान परमात्म्याच्या ध्यानाने देवाची प्राप्ती होत होती. काय केल्याने? ध्यान केल्याने.
तप केल्याने देवाची प्राप्ती होत होती महाराज. आता भागवतामध्ये पुढं कथा येईल. देवाचं ध्यान केलं, आराधना केली, हजारो वर्ष आराधना केली. पुढं कथा येईल. कशी केली फक्त एवढंच सांगतोय, कथा सांगत बसत नाही, कारण तुम्ही ऐकणार आहे. हिरण्यकश्यप कोण होता? अरे माझं बोलणं कळते तुम्हाला. कोण होता तो? यांच्याकडून त्यांना थंडी वाजते ना, त्यांच्याकडून काढू दे आता. अरे हिरण्यकश्यप कोण होता? हा मग तेच विचारतोय ना, मग चारदा विचारावं लागलं. कोण होता? माणूस होता की राक्षस होता? राक्षस होता. हिरण्यकश्यप राक्षस होता. पण त्या हिरण्यकश्यपूनं एवढी देवाची आराधना केली महाराज. कशी केली? गेला तो मंदराचल पर्वतावरती आणि आसानी उभा राहिला माझ्यासारखा. 2 पायावर नाही, गेला 1 पायावर उभा राहिला, 1 पाय असा आडवा, आणि हे दोन्ही हात असे वर आणि असे जोडले आणि ओम ब्रह्मणे नमः. किती? 2 मिनिट नाही, अरे हजारो वर्ष एका पायावर उभा होता. फक्त घरी जाऊन करून पाहा. किती वेळ आपल्याला उभं राहता येते. घरी आता इथं काय कोणी करून पाहू नका, पण घरी जाऊन करून पहा महाराज. आपल्याच्याने 2 मिनिट सुद्धा असं उभं राहता येणार नाही. हिरण्यकश्यपू हजारो वर्षापर्यंत ब्रह्मदेवाची आराधना केली, ध्यान धारणा केली, आणि ध्यान धारणा केल्याच्या नंतर ब्रह्मदेव प्रसन्न झाले. ऐकताय तुम्ही कीर्तन? म्हणजे जुन्या काळात राक्षस सुद्धा देवाचं काय करायचे? ध्यान करायचे. आता माणसं करत नाही, हे सोडून द्या. विठ्ठला विठ्ठला. मग एक प्रश्न विचारू का? राग नाही येणार तुम्हाला? मग जुन्या काळात जर राक्षस देवाचं ध्यान करून देव प्रसन्न करून घेत होते, या काळात माणसं सुद्धा करत नाही आहे. मग एकच प्रश्न विचारतो, राक्षस चांगले की माणसं चांगले? मग आता उद्यापासून ही देवाची मूर्ती काढून टाका. आणि कोणाची ठेवा? नाव घेऊन देवाचे. तसं नाही. म्हणजे जर जर माणसं देवाचं ध्यान करत नसतील तर त्याच्यापेक्षा असं म्हणा, दगडापेक्षा वीट मऊ. आणि जर माणसं असून देवाची भक्ती करत असेल तर त्या राक्षसापेक्षा असा आहे गणी. म्हणून महत्वाचं आहे. म्हणजे कृतयुगामध्ये देवाच्या ध्यानाने भगवान परमात्मा प्राप्त होत होता, ध्यान करण्याने. महाराज कृतयुग गेलं, आलं त्रेतायुग, आणि त्रेतायुगामध्ये भगवंत प्राप्तीचं साधन बदललं. त्रेतायाम यजतो मखैहि. त्रेतायुगामध्ये देवाची प्राप्ती यज्ञाद्वारे होत होती. कशाद्वारे? चला रामायणात नेतो तुम्हाला. प्रभू रामचंद्र जन्माला आले. कशातून? रामायण पाहिलं टीव्हीवर तुम्ही. प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला, त्याला कारण काय? कशातून जन्माला आले? अरे माझं बोलणं कळते ना, बरं जाऊ दे. पुत्र कामेष्टी यज्ञ केला दशरथ राजाने. काय केला? पुत्र कामेष्टी यज्ञ केला. आणि यज्ञ केल्याच्या नंतर यज्ञ नारायण प्रसन्न झाले आणि त्या यज्ञामधून प्रसादाचं पात्र घेऊन बाहेर आले. आणि प्रसाद घेऊन बाहेर आल्याच्या नंतर तो प्रसाद त्या 3 राण्यांना खाऊ घातला. त्याच्यामधून माझं बोलणं कळत नाही का तुम्हाला? त्या प्रसादाद्वारे भगवान प्रभू रामचंद्रांचा काय झाला? मग कशातून झाला? अरे यज्ञामधूनच झाला की नाही? यज्ञाच्या प्रसादाने प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला. म्हणजे त्रेतायुगामध्ये देवाची प्राप्ती यज्ञाने होत होती. कशाने होत होती? यज्ञाने. आता महाराज त्रेतायुग गेलं, आलं द्वापार युग. आणि द्वापार युगामध्ये परिचर्यायाम, देव प्राप्तीचं साधन बदललं. काय? परिचर्या म्हणजे सेवा. डोळं
गवळणींनी भगवान परमात्म्याची सेवा केली आणि सेवा केल्याच्या नंतर भगवंताची प्राप्ती त्या गवळणींना झाली. कशामुळे? फक्त सेवेमुळे. आणि मग ते द्वापार युगही गेलं आणि मग आलं कलियुग. आणि कलियुगाची साधना बदलली. कोणती? कलियुगा माझी करावी वाचून साधन नाही या कलियुगात. नामा वाचून साधन नाही या कलियुगात. जय हो. जय हो. नामावाचून साधन अतिशय गोड आणि समर्पक प्रमाण दिलं. नामा वाचून साधन नाही या कलियुगात. या कलियुगात भगवंताच्या नामापेक्षा दुसरं कोणतंही श्रेष्ठ साधन नाही. म्हणजे या कलियुगामध्ये देवाचं नामस्मरण हे सर्वात सोपं साधन आहे. विठ्ठला 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 विठ्ठला.